नमस्कार, मैं आपके साथ रश्मि श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो गया है खास खबर का। खबर धुले से है, जहां मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इनकी मंजुला गावित, इनके लिए प्रचार सभा हुई। इन सभी उपस्थित भाजपा महामंत्री विजय चौधरी, पूर्व मुख्यमंत्री सुभाष भामरे, जिला अध्यक्ष बबन चौधरी, महानगर प्रमुख सतीश महाले, तुलसीराम गावित और कई अन्य नेता और पार्टी कार्यकर्ता उपस्थित थे। उम्मीदवार मंजुला गावित ने कहा कि मैंने इस इलाके के हर गांव में विकास का काम किया है और रहे हुए विकास कार्य करने के लिए इस बार भी जनता ने मुझे चुनकर देना चाहिए। ऐसा उम्मीदवार बता दें कि शुरुआत में मुख्यमंत्री को गणमान्य व्यक्तियों द्वारा हल और धनुष से सम्मानित किया गया, जिसके बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अहिरानी भाषा में अपना भाषण शुरू किया। अहिरानी भाषा में संवाद सुनिए। गाफील राहू नका एवढीच विनंती करतो। एक एक आमदार आपल्याला महत्त्वाचा आहे आणि म्हणून सरकार, मी सांगतो पुन्हा एकदा, पूर्ण बहुमत या सरकारला मिळणार म्हणजे मिळणार। कारण मी राज्यभर फिरतोय, मी आहे देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळे फिरतोय सगळीकडे आणि एक माहोल बनला। कोणी सांगतंय काय होणार? महायुती येणार। कोण येणार? महायुती येणार। किती येणार? 160+ येणार असं सगळीकडे वातावरण आहे। आणि मग तुमचा इथं हक्काचा माणूस महायुतीचाच निवडून देणे हे तुमचं काम आहे। आणि म्हणून तुम्हाला मी विनंती पुन्हा एकदा करतो की येत्या 20 तारीख धनुष्यबाण आणि 23 तारखेला गुलाल फटाक्यांची उधळण करा आणि एकनाथ शिंदे पण तुमच्या या आनंदोत्सवात, जल्लोषात या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री देतो। पुन्हा एकदा शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2.5 वर्ष सगळ्याला खो घातला, सगळं बंद केलं। 2.25 वर्षात आपल्या महायुतीने केलेलं काम, त्याची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण सगळीकडे आहे। पण महायुतीचं सरकार आल्यावर या साखरीचा विकास करायला महायुतीचाच आमदार पाहिजे, तरच आपल्या इथे या ठिकाणी विकास होईल। साखरीमध्ये पडलेला कारखाना बंद पडलाय, माझा शब्द या ठिकाणी देतो। हे आचारसंहिता झाल्या या ठिकाणी त्या कामाच्या मागे लागू आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून तो बंद झालेला कारखाना देखील चालू करू आपण। सुरक्षितता पाठपुरावा केलाय, आचारसंहिता लागल्यामुळे थांबलाय। आचारसंहिता झाल्या हा एकनाथ शिंदे तुम्हाला शब्द देतो की ते आपण करू। शेवटी हे सरकार कोणाचं? हे सरकार शेतकऱ्यांचं। या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या लाडक्या बहिणीचा, माझ्या लाडक्या भावाचा, माझ्या लाडक्या ज्येष्ठांचा। आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या बहिणी, लाडके भाऊ, या बहिणीला विजय करणार। मला हात वर करून सांगा, माझ्या भाऊजींना पण विनंती आहे, 1,17,000 गुणिले 2,34,000 म्हणजे समोरच्याचं कार्यक्रम करेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही। अरे एवढ्या लोकांनी मतदान केलं तरी मंजुळाताई जिंकून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। माझ्या लाडक्या बहिणीचे राम बघा कुठपर्यंत आहे। या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला, कोर्टात गेले। हे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ, लाडक्या बहिणींची योजना बंद झाली पाहिजे म्हणून काय केलं? लाडक्या बहिणींना काय भीक देताय, लाच देताय, विकत देताय? अरे तोंडाला येईल ते तुम्ही बोलला, तुम्हाला थोडी जनाची नाही म्हणायची तरी लाज वाटली पाहिजे। आणि आता सांगा, आमचं सरकार आल्यावर आम्ही या योजनेची चौकशी करू, या योजना बंद पाडू,
या योजनेमध्ये ज्यांनी पैसे दिले त्यांना जेलमध्ये टाकू, हे असलं सरकार कधी बघितलं होतं? आज आम्ही या ठिकाणी वचननामा काढला. हा वचननामा महायुतीचा आहे, हे तर टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं तुम्हाला 1,500वर आम्ही ठेवणार नाही, तुम्ही ताकद वाढवली योजना वाढेल. आता आम्ही 1,500चे 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला. 12,000चे 15,000 प्रधानमंत्र्यांचे 6, आपले 6 होते, आपण 15,000 करतोय. आजच मी पियुष गोयल यांच्या बरोबर बोललो. आपलं सोयाबीन काही ठिकाणी आहे, काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे पिकांचं मिनिमम सपोर्ट प्राइसच्या खाली आले, त्यांना देखील केंद्राने सांगितलं जेवढी केंद्र लागतील तेवढी केंद्र उघडा आणि सोयाबीनचा खाली आलेला भाव त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस द्या आणि त्याला 4,892 कोटी रुपये, 4,892 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय. 15% मॉइश्चर असलं तरी आपली खरेदी होणार आणि सोयाबीन पेंट परदेशात जाण्यासाठी देखील जो गॅप आहे तो पण सरकार भरून देणार. हा देखील आपला निर्णय आपण घेतोय. कापसाचा विषय, कॉटन मीडियम स्टेपलचं काही 7,121 रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन 7,521 रुपये हे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विकत घेणार. हे निर्णय झाले. जिकडे जिकडे असेल त्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपण सगळ्यांना या ठिकाणी याची सूचना द्या. आज पियुष गोयल साहेबांची चर्चा आपली झालेली आहे आणि विरोधक याचा भाव करतायत, पण आपण देखील सोयाबीन आणि कापसाला 5,000 रुपये दिले ना हेक्टरी. आता या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामध्ये वृद्ध धारक आपले पेन्शन धारक आहेत त्यांना 1,500चे 2,100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी राहता कामा नये, भुकेलेला राहता कामा नये, त्याला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या वचननाम्यात आपण घेतला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. आणि त्याचबरोबर 25 लाख रोजगार निर्मिती या राज्यामध्ये. जसं लाडक्या भावांना आपण प्रशिक्षण भत्ता दिला तसा भत्ता यांना 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचा आपण निर्णय घेतला. आपले मंत्री खासदार सुभाष भामरे साहेब 5 मतदारसंघात पुढे होते. एक मतदारसंघामध्ये त्या सगळा लीड कापून त्यांना 4,000 आणि राबवत पाहावं लागलं. 2,000 फक्त 2,000 याचा बदला घ्यायचा आपल्याला, याचं उलट काढायचं आणि त्यासाठी तुम्हाला या महाविकास आघाडीला पराभूत करावं लागेल. आणि म्हणून आदिवासी हा महाराष्ट्राचा अस्सल भूमिपुत्र, याचा हक्क पहिला असला पाहिजे. हे महायुतीचं वचन आहे. कोणी उठावं, आदिवासींना फसवावं, ही काँग्रेस नीती आता चालून घेणार तुम्ही? बिलकुल चालवून घ्यायची नाही. आणि म्हणून आदिवासी बांधव भगिनी आता कोण आपलाय कोण परकाय याची जाण त्याला झाली आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, वर्षानुवर्ष त्याला दुर्गम भागात अडकावून त्याच्या जमिनी हडपण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं. त्याला अटकाव करायचा आहे, त्याला बंदी घालायचे, त्याला हद्दपार करायचंय. तर महायुतीच्या आपल्या उमेदवार मंजुळाताईंना तुम्हाला निवडून द्यावं लागेल. पैसे मागितलेले आहे, बंद पडलेला कारखाना सुरू करायचा, त्याला देखील शासनाच्या माध्यमातून मदत केल्याशिवाय राहणार नाही.
हा शब्द एकनाथ शिंदेचा। आणि म्हणून या गोरगरीब या ठिकाणी हा जो गिरणा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, या प्रकल्पासाठी 7,500 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे। आणि या भागामध्ये हा वरदान ठरणारा हा प्रकल्प होईल। आणि म्हणून मी दिलेला शब्द तुम्हाला माहित आहे, मी एकदा शब्द देतो परत फिरवत नाही। आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे, त्यांना मी वंदन करतो। आणि बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय एकदा शब्द दिला की तो शब्द देताना 10 वेळा विचार करा, 100 वेळा विचार करा, शब्द दिल्यावर मागे नाही। आणि म्हणून शब्द देणारा आणि शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुम्हाला सांगतो या साक्री मतदारसंघात कुठेही निधी कमी पडणार नाही, हे वचन मी आणि म्हणून मी आपल्याला हे सांगतो, साक्रीतले मतदार आपल्या मंजुळाताईच्या मागे असेच भक्कमपणे उभे राहतील आणि सगळी शक्ती महायुतीची या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यामुळे कुठे काही गाफील राहू नका, कोणी दिशाभूल करत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका। महायुती, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा, RPI या सगळ्यांची मिळून आपली ताई उमेदवार आहे। आणि जे ताईने सेवा केली आहे या सेवेचा तिला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये बक्षीस आपल्याला द्यायचं, देणार आपण। एवढे लोक आपण बाहेर मी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर आहे। आज एवढे लोक जर या लाडक्या बहिणी योजनेत आले, लाडक्या भावा योजनेत आले, शेतकऱ्याच्या कर्जमाफीत आले, या सगळ्यांनी मिळून या ताईला आपल्याला निवडून द्यायचं आहे। धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। फिलहाल इस खास खबर में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।